29 जिल्ह्यांना अतिवृष्टीमुळे फटका बसला। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलं। आता या मदतीचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली। सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी निश्चितपणे याचा लाभ घ्यावा। आता 19 जिल्हे हे आपण याच्यामध्ये समाविष्ट केले आहेत। महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी बघा आताची सर्वात मोठी बातमी आलेली आहे। बघा मित्रांनो, आता धमाका अपडेट आहे, कारण की मित्रांनो आजपासून तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे हेक्टरी 23,000 रुपये प्रमाणे पैसे हे जमा होत आहे। मित्रांनो बघा, अखेर जमा होण्यास सुरुवात पण झालेली आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा, पीक विम्याची प्रतीक्षा करणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री साहेबांनी आज सर्वात मोठी आणि घोषणा केली आहे की बघा, ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये मिळाले आहेत त्यांच्याच खात्यावर बघा आता हेक्टरी 23,000 रुपये प्रमाणे पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मित्रांनो बघा, मुख्यमंत्र्यांनी रखलेला जो पीक विमा आहे तो तातडीने वितरित करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहे असून आता बघा शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण सुरू आहे। म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना बघा पीएमचे बघा 22वा हप्ता बघा मिळाला होता आणि नमोचा 8वा हप्ता मिळाला होता, त्या शेतकऱ्यांना आता पीक विम्याचे पैसे आता त्यांनी देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे। बघा, हा मोठा निर्णय राज्य सरकार असल्यामुळे आता 23,000 रुपये प्रमाणे पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो बघा, तुम्हाला जमा झाला की नाही तुम्ही आताच लगेच चेक करून घ्या, कारण की बघा आता दुपारपासून 3 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो बघा, सरकारने पीक विमा वितरणासाठी 11,000 कोटी रुपयाचा निधी बँकांना वर्ग केलेला असून पहिल्या टप्प्यातच या 16 जिल्ह्याची निवड झालेली आहे। यामध्ये बघा 2022 पासून ते 2024 पर्यंत जो रखलेला विमा होता आणि सप्टेंबर मध्ये बघा अतिवृष्टीचे पैसे हे एकत्र दिले जाणार होते ते बघा, ज्या आता बघा 70 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसानचा हप्ता हे सुद्धा जमा झालेला आहे आणि त्याच बँक खात्यामध्ये आता हा विमा डीबीटीच्या माध्यमातून सुद्धा थेट जमा केला जाणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, ज्या बँकेमध्ये तुम्हाला पीएमचा हप्ता हे जमा झाला होता त्याच बँकेमध्ये तुम्हाला आता सुद्धा तुम्हाला पीक विमा जमा होणार आहे असं राज्य सरकारचं म्हणणं आहे। मोठी घोषणा आहे। जर तुमचं आता बघतो तुम्ही जर बँक बदलला असाल तर तुम्हाला या ठिकाणी पीक विमा जमा केला जाणार नाही असं सरकारचं म्हणणं आहे। मित्रांनो बघा, गेल्या अनेक दिवसापासून तांत्रिक अडचणीमुळे पीक विमाचे पैसे हे थांबवण्यात आले होते, परंतु बघा मुख्यमंत्री साहेबांनी आज बँकांमधील हा अडथळा दूर केला आहे आणि कृषी विभागाच्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या की त्यांना विमा कमी मिळाला आहे त्यांना देखील आज आता वाढीव रक्कम सोडवण्यात येणार आहेत। बघा, खूप शेतकऱ्यांना कमी रकमेची म्हणजेच की पीक विमा खूप कमी मिळालेला होता बघा शेतकरी मित्रांनो, त्यांना आता वाढीव रक्कम मिळणार आहेत। बघा 3 ते 4 वर्षाचा वाढीव रक्कम मिळणार आहे। आता हा विमा कोणाकोणाला मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यात आधी येणार याची यादी बघा प्रशासनाने बँकांना सोपवलेली आहे। आता बघा किती बँकांना मिळणार, कोणकोणते जिल्हे असणार, सर्व कोणते शेतकरी असणार, सर्व काही या व्हिडिओमध्ये पाहण्यास मिळणार आहे। व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो। बघा महत्त्वपूर्ण अपडेट आहे। बघा, ज्या शेतकऱ्यांनी मागील 3 वर्षाचा किमान एकदा तरी विमा भरला होता आणि त्यांना तो अद्याप मिळाला नव्हता अशा सर्व पात्र शेतकऱ्यांची नावे आता नवीन यादीत आहे। बघा, केंद्र सरकारने यासाठी 7,200 कोटीचे अतिरिक्त निधी आता सरकारला दिलेले असून आजपासून दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचे वाटप हे सुरू झालेले आहेत। बघा, मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलं आहे, तांत्रिक समस्या आणि अपूर्ण केवायसी यामुळे विलंब झाला होता। बघा, तांत्रिक समस्या होत्या आणि शेतकऱ्यांचे केवायसी बाकी राहिले होते त्यामुळे एवढा उशीर झालेला आहे। मग बघा उशीर झालेला आहे आणि आता पैसे जमा होण्यास सुरुवात पण झालेली आहे। बघा, सरकारने या प्रक्रियेत अध्यक्षा आणण्यासाठी पात्र शेतकऱ्याची स्वतंत्र वर्गवारी केलेली आहे। बघा, ज्यांनी खरोखरच नुकसानीची नोंद केली होती आणि जे गरजू आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पैसे येण्यास सुरुवात झाली आहे। बघा मित्रांनो, सुरुवात पण झाली आहे, त्यांनी सांगितलं आहे। बघा, पुढील 1 तासाच्या आत पहिल्या टप्प्यातील 10 जिल्ह्यांमध्ये 23,000 रुपये आता हेक्टरी विमा जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला मोबाईलवर पाहायला मिळणार आहेत। बघा, आता पुढील 1 तासामध्ये आणि बघा ते 10 जिल्हे कोणते असणार आहे। बघा मित्रांनो, आता 1 तासामध्ये तुम्हाला या 10 जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होणार आहे असं सरकारचं म्हणणं आहे। मित्रांनो बघा,
आता ते सर्वात अगोदर आपण बघणार आहोत की कोणते ते बघा कोणते ते 10 जिल्हे आहे की पुढील एका तासामध्ये तुम्हाला डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे 23,000 रुपये. तर मित्रांनो बघा यासाठी बघा आता सर्वात अगोदर आपण कोणकोणते जिल्हे आहेत सर्वात अगोदर तुम्हाला विसर न करता आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत. बघा पहिल्या टप्प्यात बघा पहिला जिल्हा निवडण्यात आलेला आहे नागपूर. बघा नागपूरमध्ये कामाठी हिंगणा बघा नागपूरमध्ये कोणते तालुके आहे बघा कामठी हिंगणा नरखेड सावनेर काटोल कळमेश्वर आणि रामटेक या भागातील बघा लाभार्थ्यांना पीएम किसानचे पैसे मिळाले आहेत त्यांच्याच खात्यावर 23,000 रुपये जमा होतील. बघा आपण पहिले सुद्धा सांगितलं होतं ज्यांना पीएमचा हप्ता मिळाला त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत. बघा त्यानंतर बघा आता कोणत्या मराठवाड्यातील बघा परभणी जिल्ह्यातील तालुके परभणीसह गंगाखेड जिंतूर सेलू सोनपेठ पाथरी पल्लम एवढे सारे या ठिकाणी जिल्हे निवडण्यात आलेले आहे. बघा तुम्हाला तर माहीत आहे या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पीएम किसानचा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला या सर्व जिल्ह्यांमध्ये तालुक्यामध्ये तुम्हाला आज पीक विमा वाटप तुमच्या आता काही तासामध्येच वाटप होणार आहे. त्यानंतर बघा बीडमध्ये बघा बीड जिल्ह्यातील आष्टी पाटोडा गेवराई माजलगाव केंज अंबेजोगाई धारूर शिरूर कासार एवढे सारे तसेच वडवणी परळी या बघा या जिल्ह्यामध्ये या बीड जिल्ह्यामध्ये एवढे तालुके असणार आहेत. त्यानंतर पुढील जिल्हा यवतमाळ बघा यवतमाळमध्ये सुद्धा आता बघा यवतमाळमध्ये सुद्धा वाटप होणार आहे. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील बघा खामगाव चिखली जळगाव जामोद मेहकर आणि लोणासह या तसंच यवतमाळमधील बघा पांढरकवडा घाटंजी दिग्रस पुसद आणि महागाव. तर मित्रांनो बघा एवढे सारे 10 जिल्हे निवडण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो बघा या 10 जिल्ह्यामध्ये आता पुढील एका तासामध्ये पीक विमा काही क्षणातच जमा होणार आहे. तर मित्रांनो बघा एवढी महत्त्वाची माहिती तुमच्या इतर मित्रांबरोबर माहिती नक्की शेअर करा. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला देखील लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा. चला तर मग आता भेटूया आपण तिसऱ्या अपडेटमध्ये म्हणजेच की तिसऱ्या टप्प्यामध्ये कोणते जे जिल्हे असणार आहे. बघा मित्रांनो जर तुम्हाला आज मिळाला नसेल तर काळजी करू नका कारण तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. चला तर मग भेटूया आता पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.